मागच्या काही दिवसातील महाराष्ट्रातल्या बातम्या देशात चर्चेचा विषय ठरतायत. पण त्या बातम्या नक्कीच महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या नाहीत, तर महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारीचं चित्र दाखवणाऱ्या आहेत. नाशिकचं खरात प्रकरण, ज्यात महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेकांची नावं आली. TCSचं प्रकरण, ज्यानं देशाला हादरवलं. पण आता यवतमाळ जिल्ह्यातून एक वेगळीच बातमी चर्चेत आली आहे. बातमी आहे मुलींच्या बेपत्ता होण्याची. एक दोन नाही, तर मागच्या 6 महिन्यात येथून तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्यात. तेही राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्याच मतदारसंघातून. या प्रकरणात एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेमागे एक मोठं रॅकेट असल्याचं बोललं जातंय. नेमकं काय आहे हे प्रकरण विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील हे प्रकरण आहे. 17 एप्रिल पासून एक ऑडिओ क्लिप राज्यात व्हायरल होत होती, ज्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा केला जात होता. हे प्रकरण लव जिहादचं, मुलींच्या तस्करीचं आणि अवयव तस्करीचं असल्याचं बोललं जात होतं. या ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी यवतमाळ जिल्ह्यातून अनेक आदिवासी मुली गायब असल्याचे खळबळजनक आरोप केले होते. भाजप जिल्हाध्यक्षांनी उघड केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुण आणि तरुणीचा संवाद होता, ज्या संवादातून मुलींच्या तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात येत होती. क्लिपमध्ये असलेल्या संवादावरून यवतमाळवरून मुलींना फूस लावून पुण्यात नेलं जातं. यामागे एक मोठं रॅकेट सक्रिय आहे. तस्करीसाठी मुलींची नकली आधार कार्ड तयार केली जातात, अशी बरीच माहिती आहे. शुभम मामा, कल्याणी आत्या आणि मजहर कुरेशी अशी काही नावं या क्लिपमधून स्पष्ट ऐकायला येत होती. या कामातून आर्थिक फायदा होत असला तरी हे शाप देणारं काम असल्याची कबुली ही कॉलवर बोलणारी मुलगी स्वतःच देत होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. प्रफुल्ल चव्हाण यांनी राळेगाव मतदारसंघात हे रॅकेट ऍक्टिव्ह असल्याचा दावा केला, तेही या कथित ऑडिओ क्लिपचा पुरावा देऊन. या भागातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत असून मुलींच्या गरीब पालकांना पैशांचं आमिष दाखवून हा प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मागच्या 6 महिन्यात 34 मुली बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी केलाय. हे एक मोठं रॅकेट असून पुणे, मुंबई, बंगळुरू येथील लोक यात सहभागी असल्याचं देखील प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितलं होतं. हे एक रॅकेट केवळ बालविवाह लावून देत नाही, तर मुलींची मानवी तस्करी देखील करतं. यामुळं पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास करावा अशी मागणी देखील प्रफुल्ल चव्हाण यांनी केली होती. आता स्वतः आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या मतदारसंघात असा काही प्रकार घडतोय म्हटल्यावर उईकेंनी प्रकरणाची दखल घेतली, पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. प्रशासन सक्रिय झालं आणि प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलिसांकडून या ऑडिओ क्लिपची पडताळणी करण्यात आली. यात ज्या लोकांची नावं होती त्यांची पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी झाली. त्यानंतर एकीकडे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 34 मुली बेपत्ता झाल्याचं बोललं जात असतानाच पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या गंभीर प्रकरणात अद्याप एकही तक्रार आलेली नाही, कोणत्याही पालकांनी अद्याप आपल्या मुली बेपत्ता झाल्या अशी तक्रार पोलिसात नोंदवली नाही, असं स्पष्टीकरण दिलंय. जिल्ह्यातील महिलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीबाबत बोलताना ते म्हणाले की काही संघटनांनी भरपूर मुली हरवल्या असल्याची निवेदनं दिली आहेत. मात्र पोलीस अहवालानुसार राळेगाव पोलीस ठाण्यात 2025 मध्ये एकूण 38 मुली हरवल्या आहेत. त्यापैकी एकूण 37 मुली सापडल्या आहेत. केवळ एका मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही. यासह 2025 मध्येच एकूण 14 मुलींचं अपहरण झालं होतं. त्यापैकी 12 मुली सापडल्या असून दोघींचा तपास सुरू आहे. 2026 मध्ये 9 महिला हरवल्याची तक्रार असून त्यापैकी 8 महिला सापडल्या आहेत. एक अद्याप सापडलेली नाहीये. या प्रकरणात मजहर कुरेशी हे नाव सतत पुढे आलं होतं. त्याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राळेगावातील कल्याण कुरेशी व तिचा पती मजहर कुरेशी नामक दाम्पत्य राहतं. हे नवरा बायको लग्न जुळवण्याचं काम करतात. एक बालविवाह लावण्याच्या प्रकरणात त्या दोघांचं नाव पुढे आलं होतं. त्यांनी आदिवासी मुलींचं लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात अजून काही आढळलं नाही, पण त्यांनी इतर समाजाच्या मुलींची लग्न जुळवली आहेत. मात्र या प्रकरणात नावं असलेल्या 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यात कुरेशींचा देखील समावेश आहे. तसंच कुरेशींच्या घराचाही झडती घेताना तलवार आढळली. त्यामुळे त्या विरोधात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमुख आरोपी संशय असलेल्या कुरेशी जरी पोलिसांच्या ताब्यात असला तरी गायब 34 आदिवासी मुलींच्या प्रकरणाचा विस्तृत तपास केला जाईल. या प्रकरणी संशयितांचा आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्डही तपासले जातील असं सांगण्यात येतंय.
तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.